आधीच पाण्याची कमतरता असताना नियोजनाअभावी पाण्याचं समतोल वाटप होत नसल्यानं अनेक भागात नागरिकांचे हाल होत आहेत। आठवडाभरात नियोजनबद्ध पाणी वाटप करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा स्पष्ट सूचना आमदार संजय केळकर यांनी उपस्थित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात केला। भाजपाच्या खोपट येथील पक्ष कार्यालयात आयोजित उपक्रमात आमदार केळकर यांनी पाण्याच्या तक्रारी सोडवण्यासाठी नागरिक आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळेला विष्णुनगर, सरई आणि धर्मवीर नगर भागातील अनेक इमारतींचे प्रतिनिधी, माजी नगरसेवक सुनेश जोशी तर ठाणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कुलकर्णी, भुवड, पांडे, भाजपाचे राजेश काडे, सूरज दळवी, सचिन पाटील, ओमकार चव्हाण हेही उपस्थित होते। आधीच पाण्याची कमतरता असताना पाणी वाटपाच्या योग्य नियोजन अभावी अनेक भागात पाणी टंचाई भेडसावते। ज्या भागात पुरेसं पाणी मिळत होतं तिथे आता पाणी कमी मिळू लागले, तर जिथे कमी पाणी मिळत होतं तिथे पाण्याचे टँकरही वेळेवर येत नसल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं। अनेक भागात पाण्याची पळवापळवी होत असून पाणी वाटपात अन्याय केला जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। या आठवड्यात पाण्याचं योग्य नियोजन करण्यात यावं, आवश्यक उपाययोजना करून कोणत्याही विभागावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी अशा स्पष्ट सूचना केळकर यांनी दिल्या आहेत। या आठवड्यात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पुढील भूमिका ठरवू असंही केळकर यांनी सांगितलं। संपूर्ण शहरामध्ये पाण्याचा बोजबारा उडाला आहे, कुठे नियोजन अभावे संपूर्ण ठिकाणी पाणी मिळत नाही, काय सांगा? पाण्याच्या संबंधामध्ये सगळा हा विष्णुनगर परिसर, सरई या भागामधलं धर्मवीर नगर असे निरनिराळ्या भागामधले नागरिक या ठिकाणी आले होते। पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी देखील निमंत्रित केले होते। हा विषय जो आहे तो जोवरी पाणी वाढत नाही तोपर्यंत काही प्रमाणामध्ये असाच राहतोय। काही ठिकाणी त्याचं नियोजन योग्य पद्धतीने नसल्यामुळे देखील जिथे पाणी योग्य पद्धतीने मिळत होतं ते गेल्या 2 महिन्यापासून मिळत नाही आहे आणि जिथे पाणी कमी आहे तिथे टँकर पण योग्य वेळेला आणि आवश्यकतेनुसार पोचत नाही आहे। तर त्या संबंधामध्ये आता अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच आम्ही चर्चा केली, एक ॲक्शन प्लॅन ठरवला आहे। तो 1 आठवड्यामध्ये जर पूर्ण झाला नाही तर मग पुढचा विचार आम्हाला करायला लागेल, कारण की पाणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे सामान्य माणसाच्या दृष्टीने आणि त्या दृष्टीने महापालिकेने देखील त्याच्यावर फोकस करून त्याच्याकरता काय काय जे करता येईल ते करणं आवश्यक आहे। आणि आत्ता तर हा प्रॉब्लेम जो आहे तो आम्ही त्याच्यावरचं सोल्युशन काय काय करायचं ते जरी ठरवलेलं असलं तरी आठवड्याभरामध्ये त्याचा फीडबॅक येईल, त्यानंतर मग पुढचा ॲक्शन प्लॅन ठरवू। सर